नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. जाणून घेऊयात काही ठळक घडामोडी. अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर होताच कपिल रामदेव यांनी काँग्रेस उपाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा. स्वीकृत नगरसेवकासाठी आधी नाव असल्याचं सांगत ऐनवेळी नाव बदलल्यानं ते नाराज झाल्याची माहिती. बीडमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांनी केला लेंगी नृत्य. या लेंगी नृत्यात आमदार विजयसिंह पंडितही झाले सहभागी. काठोडा तांडा येथे जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती. वारंवार मागणी करूनही सुरूर ते पोलादपूर मार्गाच्या कामाला गती मिळत नसल्यानं महाबळेश्वर येथील नागरिकांचा संताप. उद्या महिला दिनीच महाबळेश्वरमध्ये कडकडीत बंद पाळत करणार आंदोलन. हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या बापूसाहेब गायकवाड यांनी UPSC मध्ये मिळवलं यश. मोठ्या मेहनतीनंतर IPS पदापर्यंत मारली मजल. अकोल्यातील पातूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत रेणुका केकननं UPSC मध्ये मिळवलं यश. पातूर सारख्या ग्रामीण भागातून UPSC होणारी ती पहिलीच ठरली विद्यार्थी. धनंजय दिघे यांनी UPSC मध्ये उल्लेखनीय यश मिळवला ऑल इंडिया रँक 529. या यशामुळं आता दिघेंची IPS साठी झाली निवड. सिंधुदुर्गच्या पूर्वा गावडेनं जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत मिळवलं ब्रॉन्झ मेडल. तिनं खेलो इंडिया स्पर्धेत 5 किलोमीटर सागरी जलतरणात सिल्वर तर 10 किलोमीटरमध्ये पटकावलं ब्रॉन्झ मेडल. पूर्वा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं करणार प्रतिनिधित्व. इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी सुरू केलं आंदोलन. पूर्व विदर्भात आजपासून 9 मार्च दरम्यान उष्णतेची लाट येण्याची हवामान विभागाकडून शक्यता. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धुळे शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. दिवसभरात 15 पेक्षा अधिक नागरिकांना घेतला चावा. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोल्यातील बाजारात हरभऱ्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. शासनामार्फत हरभरा खरेदीला जाचकाठी असल्यानं शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावात हरभरा विकावा लागत असल्याची माहिती. पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य साठ्यावर राज्य उत्पादक शुल्काची कारवाई. या कारवाईत एकूण 77,12,000 रुपयांची 615 बॉक्स बियर आणि 3,499 बल्क लिटर विस्की जप्त. आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतातील शेतमाल. कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल अडकून पडलाय जहाजांमध्ये. यामुळे देशातही बाजारभावात घसरण. वाशिम मधील सावरगाव जिरे येथे विजेच्या तारांच्या घर्षणानं आग लागून गव्हाच्या पिकाला मोठं नुकसान. आगीत 3 ते 4 एकरांवरील पीक खाक. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथे 3 जणांकडून एकावर जीव घेणा हल्ला. जयेंद्र नार्वेकर असं जखमीचं नाव. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. तर या होत्या काही ठळक घडामोडी. तुम्ही पाहत राहिलेस मराठी.